बुलढाणा जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून जो वाद निर्माण झाला होता, तशीच काहीशी धक्कादायक पुनरावृत्ती आता सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा या गावात पाहायला मिळते. या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटात मोठा पेच निर्माण झाला असून दोन्ही बाजूचे लोक आमने सामने आल्यानं गावातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनताना दिसतंय. मुळात हा वाद एका विशिष्ट जागेवरून आणि पुतळ्याच्या अधिकृत परवानगीवरून सुरू झाल्याचं समजतं, पण सध्याच्या घडीला पाहता या आंदोलनानं आता उग्र रूप धारण केलेलं आहे. या अंजनगाव खेलोबा गावात नेमकं काय घडलं, हा वाद कशावरून निर्माण झाला, त्या ठिकाणी दोन गट आमने सामने का आलेत, या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव सध्या एका गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले. हे गाव शांतताप्रिय म्हणून ओळखलं जात असलं तरी गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून इथं जो संघर्ष निर्माण झालाय त्यानं संपूर्ण जिल्ह्यात छावणीचं स्वरूप आलेलं आहे. हे प्रकरण पाहता असं लक्षात येतंय की हा केवळ एका पुतळ्याचा विषय नसून तो जागेचा मालकी हक्क, सामाजिक भावना आणि प्रशासकीय नियमावली यातील पेचाचा परिणाम आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की मंगळवार 31 मार्च आणि बुधवार 1 एप्रिल 2026च्या मध्यरात्री अंजनगाव खेलोबा येथे काही शिवप्रेमी तरुणांनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा बसवला. हा पुतळा रातोरात उभा करण्यात आला होता. या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतली नव्हती असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र शिवप्रेमींच्या मते ही जागा सार्वजनिक आहे आणि महाराजांचं स्मारक तिथं असणं ही अभिमानाची बाब आहे. त्यानंतर रातोरात हा पुतळा बसवल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली. या वादाचं मुख्य कारण म्हणजे पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला त्या जागेबाबत असलेलं मतभेद. अंजनगाव खेलोबा हे गाव धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या खेलोबा देवाचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. धनगर समाजातील काही ग्रामस्थांचा असा दावा आहे की ज्या जागेवर महाराजांचा पुतळा बसवण्यात आला ती जागा प्रत्यक्षात खेलोबा देवस्थानाच्या मालकीची आहे. त्यांच्या मते देवस्थानच्या जागेवर अशा प्रकारे अचानक आणि विनापरवाना पुतळा बसवणं हे अतिक्रमण आहे. दुसरीकडे मराठा समाज आणि शिवप्रेमी गटाचं म्हणणं आहे की ही जागा सरकारी किंवा सार्वजनिक आहे आणि तिथं महाराजांचा पुतळा असण्याला कोणाचाही विरोध नसावा. त्यामुळे या जागेच्या मालकीवरून दोन समाजात तणाव वाढत गेला. 1 एप्रिलच्या रात्री या तणावाचं रूपांतर हिंसक घटनेत झालं. प्रशासनाला जेव्हा या अनधिकृत पुतळ्याची माहिती मिळाली तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आणि महसूल विभाग सतर्क झाला. माढ्याचे तहसीलदार आणि मोठ्या संख्येने पोलीस ताफा गावात दाखल झाला. प्रशासनानं तो पुतळा तिथून हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी क्रेन आणण्यात आली. ही बातमी समजताच शेकडो शिवप्रेमी आणि ग्रामस्थ तिथं गोळा झाले आणि त्यांनी प्रशासनाच्या या कारवाईला तीव्र विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत पुतळा काढण्यास विरोध केला. त्यानंतर रात्रीच्या वेळी ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. जेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा संतापलेल्या जमावानं पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत माढा तहसीलदारांच्या शासकीय गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. गाडीच्या काचा फुटल्या आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारामध्ये अनेक तरुण जखमी झाले असून काही जणांचे पाय मोडल्याचं तर काहींना डोक्याला लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी असा आरोप केला की पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे मारहाण केली आणि केवळ एकाच बाजूच्या लोकांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर गावात प्रचंड दहशत निर्माण झाली. त्यामुळे खेलोबा गावात सध्या छावणीचं स्वरूप आलं असून राज्य राखीव दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत प्रशासनानं गावात जमावबंदीचे कलम 144 लागू केले आणि इंटरनेट सेवांवरही काही काळ निर्बंध आणलेले आहेत जेणेकरून अफवा पसरणार नाहीत. त्यानंतर मंडळी लक्ष्मण हाके यांनी धनगर समाजाची बाजू लावून धरली. हा वाद केवळ एका पुतळ्याचा नसून तो एका धार्मिक स्थळाच्या अस्मितेचा आणि कायदेशीर मालकी हक्काचा आहे. हाके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना थेट आरोप केला की अंजनगाव खेलोबा हे धनगर समाजाचं जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर मध्यरात्री पुतळा बसवणं ही एक सुनियोजित कट आहे. त्यांनी स्पष्ट केलं की आमचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या पुतळ्याला कधीच नव्हता आणि असणार नाही, कारण धनगर समाज हा महाराजांच्या स्वराज्याचा निष्ठावंत पाईक राहिलेला आहे. मात्र एखाद्या समाजाच्या श्रद्धास्थानावर अतिक्रमण करून किंवा नियमांचं उल्लंघन करून जर पुतळा बसवला जात असेल तर ते लोकशाहीत चुकीचं आहे. त्याचबरोबर हाके यांनी स्थानिक आमदार अभिजित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. हाके यांच्या मते प्रशासन आणि ग्रामस्थांनी समोपचारानं पुतळा सन्मानानं स्थलांतरित करण्याचं ठरवलेलं होतं. मात्र आमदारांच्या हस्तक्षेपामुळे आणि त्यांनी पोलिसांना सांगितल्यामुळे ही प्रक्रिया रखडली. त्यांनी असंही म्हटलं की ज्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे ती जागा खेलोबा देवस्थानाची असून तिथं शिवसृष्टी उभी करण्यास आमचा विरोध नाही, पण ती कायदेशीररित्या आणि देवस्थानाच्या पावित्र्याला धक्का न लावता व्हायला हवी. हाके यांनी गृह विभागाला प्रश्न विचारला की जर विनापरवाना पुतळा बसवला गेला तर प्रशासनानं त्वरित कारवाई का केली नाही. त्यासोबत त्यांनी अन्नत्याग करण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत पुतळा तिथून सन्मानानं हलवला जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
त्यासोबतच मंडळी, प्रशासकीय भूमिकेचा विचार करता सुरुवातीच्या काळात जेव्हा पोलिसांनी पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा झालेल्या दगडफेकीत तहसीलदार आणि पोलीस जखमी झाले, ज्यामुळं प्रशासनानं आता अत्यंत सावधगिरीनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की कोणत्याही प्रकारची जीवितहानी न होता आणि सामाजिक तेढ न वाढता हा विषय मार्गी लागावा. प्रशासनानं आता मध्यस्थीचा मार्ग स्वीकारलेला आहे. दोन्ही समाजातील मान्यवर व्यक्ती, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रशासन वारंवार चर्चा करत आहे. प्रशासनाची अधिकृत भूमिका अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यामुळं पुतळ्याचा कोणताही अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचवेळी ज्या जागेवरून वाद आहे त्या जागेची कायदेशीर कागदपत्रे, 7/12 उतारा आणि सिटी सर्व्हेच्या नोंदी तपासण्याचं काम महसूल विभागाने हाती घेतलेलं आहे. जर ती जागा देवस्थानाची असेल तर पुतळ्यासाठी पर्यायी जागा शोधण्याचं आव्हान प्रशासनानं केलेलं आहे. त्यासोबतच मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत दोन्ही समाजाला शांततेचं आव्हान केलेलं आहे. त्यांनी असं म्हणणं मांडलंय की मराठा आणि धनगर समाजातील हा वाद दुर्दैवी असून कोणतरी तिसराच या वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे का याचा विचार तरुणांनी केला पाहिजे, असं आव्हान त्यांनी केलं. त्यानंतर प्रशासनानं आंदोलकांशी संवाद साधून मध्य काढण्याचा प्रयत्न सुरू केला, ज्यामध्ये पुतळ्याचं त्याच गावात दुसऱ्या अधिकृत जागी सन्मानानं स्थलांतर करणं हा प्रमुख पर्याय समोर येत आहे. मात्र जोपर्यंत लक्ष्मण हाके आणि स्थानिक शिवप्रेमी गट एका निर्णयावरती येत नाहीत तोपर्यंत अंजनगाव खेलोबा मधील वातावरणातील अनिश्चितता कायम राहण्याची चिन्ह आहेत. प्रशासनासाठी आता सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आगामी सण आणि यात्रांच्या पार्श्वभूमीवर गावात पुन्हा हिंसक वळण लागणार नाही याची खात्री करणं. त्यासाठी रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून संशयितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बाकी मंडळी, या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? प्रशासनानं काय निर्णय घेतला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.